ओम श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. हार्ट अटॅक आणि विठ्ठल. उभ्या महाराष्ट्रात श्री विठ्ठल हा पूजला जातो. विठ्ठलाचे हात कटीवर म्हणजे कमरेवर आहेत. पंढरपूरची विठ्ठलाची मूर्ती आपण जर नीट बघितली तर हाताचे पंजे वरील बाजूस आहेत. नीट वैद्यकीय दृष्ट्या निरीक्षण केले तर उजवा तळहात लिव्हरवर आणि डावा तळहात स्वप्नीलवर आहे. शरीराच्या चुंबकीय शास्त्राचा विचार करता उजवा तळहात हा म्हणजे दक्षिण ध्रुव आणि डावा तळहात हा म्हणजे उत्तर ध्रुव. पोटात गॅसेस होऊन ते छातीत जाऊ लागले की छातीत दुखायला लागतं आणि त्यातूनच हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. अशा वेळी विठ्ठलासारखे दोन्हीही बरगड्यांखाली हात ठेवल्यास गॅसेस लिव्हरकडे येतात आणि बाहेर पडतात, छातीत शिरत नाही. तसेच वाढ व्हायब्रेशन थेरपीचा विचार करता ट आणि ठ ही अक्षरे अनुस्वार देऊन म्हटली की हार्टचे संरक्षण होते आणि विठ्ठल म्हणताना ठ डबल आहे म्हणून छातीत दुखू लागले किंवा प्रेशर आले की विठ्ठल विठ्ठल म्हणावे, म्हणजे 5-10 मिनिटात रिलीफ मिळतो. हे सर्व श्री वैद्य यांच्याकडे चर्चा करताना समजले. श्री वैद्य यांचा प्रेस आहे. आमच्या षटचक्र आणि आरोग्य हे पुस्तक छापून शेवटची डिलिव्हरी देताना त्यांनी हा अनुभव सांगितला. ते म्हणाले, जोशी साहेब, मागचाच अनुभव सांगतो. परवा रात्री 11 वाजता छातीत जबरदस्त दुखायला लागले. वैद्य यांचे 5-7 वर्षापूर्वी ओपन हार्ट सर्जरी केली होती. बायको व आईला सांगितले असतं तर त्यांनी मला हॉस्पिटलमध्येच नेले असते. काही नाही, उठलो, बाल्कनीत गेलो आणि तुम्ही सांगता तसा विठ्ठलासारखे दोन्ही बरगड्यांखाली हात ठेवून उभा राहिलो आणि जय हरी विठ्ठल म्हणायला लागलो. 5 मिनिटात 2 जोरदार गॅसेस सुटले आणि छातीत दुखणे थांबले. नंतर पुन्हा छातीत दुखले नाही. तुम्हाला धन्यवाद. मी सातारच्या एका बाईंना छातीत दुखले तर ट आणि ठ ही अक्षरे अनुस्वार देऊन म्हणा असे सांगितले. त्या म्हणाला, ही अक्षरे लक्षात कशी राहणार? मी म्हणालो, विठ्ठल म्हणा. ही चर्चा तेथेच संपली. 2च दिवसांनी त्या बाईच्या छातीत दुखले. त्यावेळी त्यांना आठवला तो त्या चर्चेतला विठ्ठल. नंतर नुसते विठ्ठल विठ्ठल म्हणून लागल्या आणि छातीत दुखणे थांबले. त्यांनी माझ्या मुलीला हा अनुभव फोन करून सांगितला. सासूबाईचा हार्ट अटॅक. एका रात्री 1:30 वाजता सासूबाईंनी छातीत खूप दुखतं आहे म्हणून आम्हाला उठवले. त्यांना सर्वांगाला घाम आला होता म्हणून जोरात पंखा लावला होता. त्या पंख्याचा आम्हाला त्रास वाटत होता. त्यांचा डावा हात पण दुखत होता. ही हार्ट अटॅकचीच लक्षणे आहेत. मी त्यांच्या लिव्हरला चुंबकाचे दक्षिण ध्रुव आणि स्वप्नीलला उत्तर ध्रुव लावले. त्यांना अपान वायुमुद्रा करायला सांगितली व तोंडाने जय हरी विठ्ठल असे जोरजोरात म्हणायला सांगितले. 15-20 मिनिटात घाम थांबला आणि त्यांनी पंखा बंद करण्यास सांगितले. डावा हात छातीत दुखणे थांबले. रात्री 2 वाजता त्या व आम्ही सर्वजण झोपलो. त्या घाबरू नये म्हणून हा हार्ट अटॅक असल्याचे त्यांना 4 दिवसांनी सांगितले. महाराष्ट्रात आषाढ महिना हा भरपूर पावसापाण्याचा, त्यामुळे पचनशक्ती मंदावते, तसेच गॅसेस होतात. म्हणून पंढरीची वारी म्हणजेच विठ्ठल नामाचा गजर आमचे पूर्वज किती बुद्धिमान होते ते पहा. रामकृष्ण, विठ्ठल, व्यंकटेश ही सर्व विष्णूचीच रूपे, पण महाराष्ट्रातील हवामानानुसार आपले दैवत विठ्ठल. सामान्यांचे सहज आरोग्य. फक्त या माहितीपासून त्यांनी समाजाचे हित बघितले. स्वतः पैसा केला नाही म्हणून ते अडाणी होते का? जर खरोखरच तुम्ही
या कथनावर 100% विश्वास ठेवत असाल तर अगदी निर्घोरपणे होय, हे अगदी खरे. निर्घोरपणे विठ्ठल 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 असे 108 वेळा रोज 3 वेळा म्हणा आणि फरक पहा. पुढच्या 45 दिवसात तुमचे कोलेस्ट्रॉल, हृदयाचे सर्व विकार, औषधे बिना पैशाचे आहे पण खूप गुणकारी आहे. आणि हो, अगदी तुम्ही नास्तिक असाल तरीही हे करून पहा. शेवटी लाख मोलाचा जीव वाचणे महत्त्वाचे नाही का? जेव्हा जेव्हा कधी कुणावर, गरजूंच्यावर अशी वेळ येईल तेव्हा हा विठ्ठल जप आठवणीने करून पहा बरं. मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.